दीक्षाभूमी विकास आराखड्यावर मोठा गोंधळ उफाळलाय। तिसरा अनुक्रमांक स्वीकारल्याची बातमी माध्यमात झळकल्यानंतर समितीने स्पष्ट केलं की या संदर्भात कोणतीही अधिकृत बैठक झाली नाही ना सदस्यांची चर्चा झाली। त्यामुळे तिसरा आराखडा मंजूर झाल्याचा दावा दिशाभूल करणारा असल्याचे समितीचे मत आहे। नेमकं हे प्रकरण काय पाहूया। दीक्षाभूमीचा आराखडा मंजूर झाल्याच्या बातम्या वर्तमानपत्रात येत आहेत, परंतु कोणताही आराखडा समितीच्या सदस्यांना दाखवला गेलेला नाही आहे। त्याच्यामुळे आराखडा मंजूर न झाल्याचंच मी इथे कबूल करतोय। आमची संजय मीना यांच्याशी चर्चा झाली। ते काय म्हणाले की अंमलबजावणी करणं आमचं काम आहे, परंतु आराखडा मंजूर करण्याचं काम सामाजिक न्याय विभागाचं आहे। सामाजिक न्याय विभागाने तात्काळ समितीच्या सर्व सदस्यांची चर्चा करावी। समितीचे अध्यक्ष बनते ससे सुराई सर्व काही नाही, समितीचे सेक्रेटरी डॉक्टर राजेंद्र गवळी स्वतः मी सर्व काही नाही। सामाजिक न्याय विभागाने सर्व सदस्यांची चर्चा करून तो आराखडा दाखवून मंजूर करावा। आराखड्याची बातमी म्हणजे व्हायरल होते आणि तुम्हाला माहित नव्हतं, ही बातमी आराखड्याची कशी व्हायरल होते हे आता मी कसं सांगू शकतो? आराखड्याची बातमी व्हायरल होते, पण मी असं कसं सांगू शकतो की कोण व्हायरल करतं? मी एवढंच म्हणेल की लवकरात लवकर सामाजिक न्याय विभागाने समितीच्या सर्व सदस्यांशी चर्चा करावी। चर्चा कधी त्यांनी तात्काळ करावी अशी आमची इच्छा आहे। आम्ही तशा प्रकारचं पत्र सामाजिक न्याय विभागाला देऊ। लोकवाहिनी मीडियासाठी अविनाश तोतडेची रिपोर्ट, नागपूर।